Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. आज सकाळच्या वेळेला देवाचा कृपा, देवाचा महिमा आमच्यावर आहे. मी अभिषेक पास्टर खुदा का घर वतीनं मी आज सकाळी सगळ्यासाठी प्रार्थना करायला गेलोय आणि हे व्हिडिओ सगळ्याकडे चाललेला आहे. आणखी लय लोक मला फोन करून विचारतात, पास्टर अभिषेक तुम्ही प्रार्थना करा, माझ्या जीवनामध्ये चमत्कार झालेला आहे. हालेलुया. आज सकाळच्या वेळेला खुदा का घर वतीनं तुम्हाला आवाहन करतो आणि परमेश्वर आज माझ्यावर बोललेला आहे. परमेश्वर काय म्हणाला आहे? स्तोत्र साहित्य 3 अध्याय 3 वचन मध्ये काय सांगितलं? तुम्ही परमेश्वरचा डाल आहे, परमेश्वरचा डाल. हालेलुया. आज आम्ही परमेश्वरचा डाल आहे. परमेश्वर आमच्या बरोबर असताना आम्ही कुणाला भेटणार नाही. यशायाचं पुस्तक काय सांगतंय? हालेलुया. 40:31 मध्ये 40:10 मध्ये भिवू नका, मी तुमच्या बरोबर सोबत आहे. परमेश्वर आमच्या बरोबर सोबत आहे. हालेलुया. आज आम्ही प्रार्थना करताना परमेश्वर सांगतो हालेलुया. हे व्हिडिओ कोण कोण पाहतात त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार सगळ्याकडे चाललेला आहे आणि परमेश्वर काय सांगतो? आज परमेश्वर करणारा मोठा महत्व आमच्यावर होणार आहे. माझ्या मुलांनो, ख्रिस्त बांधवांनो, मी सांगतो आज तुम्हाला कोण वाटेल ते तुडवत असेल, तुम्हाला कोणतरी आज अवमान करत असेल, तुम्हाला कर्जे झाले असतील, तुम्हाला चिंता असतील, तुमचं दुःख असेल, तुमचं काय बी असेल, आज परमेश्वर तुमच्यासाठी लढणार आहे. परमेश्वर आज तुमच्यासाठी आज हालेलुया परमेश्वर तुमच्यासाठी येणार आहे. परमेश्वर तुमच्यावर जिंकणार आहे. आज परमेश्वर सांगतो माझं राज परमेश्वरला. हालेलुया. मत्ती सुवर्तमान 20:28 काय सांगतो? मी तुम्हाला निरंतर पर्यंत राहणार आहे, शेवटीपर्यंत मी राहणार आहे. परमेश्वर माझ्या बरोबर शेवट राहणार आहे. आई बाप सोडू शकतं, बाप सोडू शकतं, बहीण सोडू शकतं, दुनिया सोडू शकतं. आज परमेश्वरचं वचन तुमच्या बरोबर असताना तुम्ही परमेश्वरचा डाल आहे, परमेश्वरचा अभिषेकाचा व्यक्त आहे. हालेलुया. परमेश्वरचं वचन सांगते स्तोत्र साहित्य 110:15 मध्ये काय सांगते? जो कोण परमेश्वरचा अभिषेकाचा दास होतो त्याला कोणच शिवू शकत नाही, कोणी त्याला टच करू शकत नाही. हालेलुया. आज परमेश्वर मला सांगितलं हालेलुया. मी प्रार्थना करताना हे अभिषेका, हे माझा मुला, तू ह्या जगासाठी प्रार्थना कर. आणखी लोक स्वर्गामध्ये यायला पाहिजे, त्यासाठी तू प्रार्थना कर म्हणताना परमेश्वर मला सांगितलं. हालेलुया. आज मी रडून प्रार्थना करताना परमेश्वर सांगितलं आणखी लोक माझ्याकडे येणार आहे. हालेलुया. प्रकटीकरणमध्ये देव सांगितला हालेलुया. हालेलुया. प्रकटन 3:20 मध्ये हालेलुया. मी दरवाजावर थांबलेला आहे, मी ठोकत आहे, मी दरवाजावर थांबलेला आहे, मी ठोकत आहे. माझा शब्द कोण ऐकता मी त्यांच्या बरोबर जेवणार, मी त्यांच्यावर सोबत राहणार. आज परमेश्वर सांगालोय, ओ माझा मुलांनो, तुमचा चिंता असो, तुमचा दुःख असो, तुमचा कष्ट असो, तुम्हाला कोण अवमान केलेलं आहे, तुम्हाला कोण सोडलेलं आहे, परमेश्वरकडे तुम्ही या. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. परमेश्वर तुम्हाला आज मोठा चमत्कार देणार आहे. हालेलुया. परमेश्वर आज आम्हाला मोठा आराधनामध्ये घेऊन जाणार आहे, मोठे मोठे आशीर्वाद करणार आहे. तुम्ही म्हणत असेल मी एवढा प्रार्थना करतो, मी आराधना करतो, माझ्या जीवनामध्ये काहीच होईना, मला मुलं होईना, माझं लग्न होईना, मी काय करू? हालेलुया. परमेश्वर म्हणतो हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये कोण एक आलेलं असतं, तुम्हाला सोडून गेलेलं असतं, ते परमेश्वरचा योजना, ते योग्यता नाही आहे. त्या देवावर राहायचं त्यांचं योग्यता नाही आहे, त्या माणसावर राहायचं ते योग्यता नाही आहे. परंतु पेत्र काय सांगला? हालेलुया. पेत्र म्हणतो देवा मी तुझ्यावर राहायचं तर 3 पर्णशाली बांधूया. अरे पेत्रा, तुझं गोष्टीचं वेगळं आहे, माझं गोष्टीचं वेगळं आहे. परमेश्वरचा योजनाच वेगळा असतो. आमच्यासाठी एरेमियाचं सांगतो हालेलुया. एरेमियामध्ये काय सांगतोय? 19:11 मध्ये तुझं योजनाच अलग आहे, माझं योजनाच अलग आहे. पवित्र आत्माचं ग्रहण करताना, आराधना करताना
करताना, महिमा करताना, प्रार्थना करताना परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. परमेश्वर तुम्हाला मोठे मोठे चिंचमत करणार आहे. आज परमेश्वरसाठी मी प्रार्थना करतो. आज हे व्हिडिओ कोण पाहतात त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होणार आहे. ओ परमेश्वर, हालेलुया, धन्यवाद राजा. खुदा का घरवरती ना देवा, मी प्रार्थना करतो आणखीन लोक बरे होऊन देत देवा. हे व्हिडिओ कोण पाहतात तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होते. सगळे तरी ग्रहण करते येशूच्या नावामध्ये. दुष्टात्मा, अंधकार, सैतान सगळे येशूच्या नावामध्ये मोडतो देवा. आमचं प्रार्थना तो ऐकलेलं सारे स्तुती गौरव मी तुला म्हणते येशूच्या नावामध्ये बोलतो. आमेन.